आता मुंबईत तो मराठी टक्का कितपत आहे? मराठी माणसाच्या साठी म्हणून जे राजकारण करणारे हे दोन पक्ष आहेत किंवा आता तीन पक्ष झाले, ते आता बाकीच्या बहुभाषिक लोकांकडे त्यांची निवडणुकीची प्रचाराची दिशा वळली आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी एकदा नव्हे दोनदा असं सांगितलं होतं की मराठी भाषेला आम्ही सत्तेत आल्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा देऊ. तेच मोदी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेच्या नावाने, मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात. भाजपचे नेते सांगतात की आम्हीच महाराष्ट्राचे हितरक्षक आहोत. आज आपण 10 वर्षात आपण आपल्या डोळ्यासमोर तुमच्या आजूबाजूचे उदाहरण असतील, कोण ना कोणी मुंबईतले आपले घरं, चाळीतले घरं, छोटे घरं विकून कधी बदलापूरला, कधी नवी मुंबईला, कधी कोणी वसई विरारला, त्यांचं धर्माचं राजकारण होतं आणि शिवसेनेचा आत्मा जो आहे हा भाषेच्या राजकारण होता. तर दोघांनी आपापल्या सोयीने राजकारण केलं, पण इन लॉंग टर्म मराठी माणसाच्या टक्केवारी मुंबईत घटल्यामुळे भाजपचा त्याच्यात फायदा दिसतो. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रावर आपले सर्वांचं स्वागत आहे. मुंबईत 6 मतदारसंघ आणि त्याच्या बाजूला ठाणे, पालघर आणि शिवाय नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेची 5व्या टप्प्यातली निवडणूक होत आहे. आपण मुंबईवर फोकस करणार आहोत. आजच्या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार. खूप स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्रावर मुंबईतली साधारणतः राजकीय समीकरणं आपल्याला काही बदलताना दिसत आहेत का? कारण प्रत्येक टप्पा झाला की दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं, प्रचाराचे मुद्दे, हवा अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय वाहताना दिसतंय. नक्कीच टप्प्यानिहाय बदल होत गेलेले आहेत. आपल्याला जर आपण थोडंसं, कारण मुंबई ही काही आयसोलेटेड प्लेस नाही आहे. मुंबईमध्ये राहणारा माणूस हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला आहे, कानाकोपऱ्यातून आलेला आहे. त्यामुळे आपल्या गावाकडे कोणाची हवा चालू आहे, कोणाचं राजकीय वजन अधिक आहे ते पाहून सुद्धा अनेकदा इथे माणूस प्रभावित होत असतो. तो मतदान कधी त्या बाजूनं करेल नाही करेल, परंतु आपल्या गावाकडच्या प्रभावी नेत्याचा जो पक्ष आहे आणि जर तो त्या बाजूनं त्या गावाची हवा असेल तर कधी कधी त्याला इथं सुद्धा मुंबईत राहून त्याच पक्षाला मतदान करायची इच्छा होत असते. कधी कधी तो करतो. आपण बघितलेलं आहे की जसं माथाडी आहे, ते मुंबईत बरे राहत असले तरी साताऱ्याचं राजकारण ते ठरवतात. असंच मराठवाड्यातले लोक मोठ्या संख्येने राहतात मुंबईमध्ये, तर ते मराठवाड्यात कोणाचं वजन आहे ते बघून मुंबईच्या राजकारणात निर्णय घेत असतात. तर आता जर आपण पहिले 4 टप्पे म्हणून आपण बघितले तर ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने झालेले आहेत. विदर्भ झालाय, मराठवाडा झालाय, पश्चिम महाराष्ट्र हे 3 महत्त्वाचे भाग झाले. अर्धा उत्तर महाराष्ट्र झालाय आणि आता अर्धा उत्तर महाराष्ट्र आता होतोय आणि मुंबई ठाणे होतोय, ज्याला आपण महामुंबई म्हणूया सोप्या भाषेत. तर असे हे 13 मतदारसंघ 5व्या टप्प्यामध्ये आहेत. त्यातले 6 लोकसभा मतदारसंघ मुंबईतले आहे आणि 4 मतदारसंघ मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण हे ठाणे आणि पालघरातले आहे. आणि नंतर 3 मतदारसंघ जे आहे नाशिक, दिंडोरी आणि धुळे हे उत्तर महाराष्ट्रातले. तर हा एक टप्पा महत्त्वाचा आहे. आणि हा जर आपण बघायला गेलं, दिंडोरीसारखा एक पार्ट सोडला, धुळेसारखा पार्ट सोडला, तर आपण बघा तर बाय अँड लार्ज हा भाग अतिशय अर्बनाइज आहे. महाराष्ट्राचं औद्योगिकरण आपल्याला बघता येईल की खूप सारे उद्योग मुंबई नाशिक पट्ट्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात पालघरच्या पट्ट्यामध्ये आहे, कारण वसई विरार पालघरमध्ये येतो, या अर्थाने मी सांगतोय. तर इथले प्रश्न आणि उर्वरित महाराष्ट्रातले प्रश्न हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर फरक पडतं. नागरीकरणामुळे इथं अनेक प्रश्न निर्माण झाले. उदाहरण घ्यायला झालं तर परवा एक होर्डिंग पडतं काय आणि 14 लोक मरतात. हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एसटीच्या अपघातात 14 लोक मरतात. मुंबईत ते एसटीच्या अपघातात मरत नाही, तर होर्डिंग पडून मरतात, कधी रेल्वेतून कोसळून मरतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रेल्वेतून कोसळून कधी 10-5 लोक मरत नाहीत. फार रेअरली एखादा अपघात झाला तर हे जे प्रश्न बदलत आहे, डायनामिक्स बदलत आहेत, त्यानुसार राजकारण सुद्धा आपल्याला बदललेलं मिळत आहे. या पहिल्या 4 टप्प्यामध्ये एक जी लाट दिसते ती कुठं ना कुठं महाविकास आघाडीच्या याच्यात दिसते. आपण जर विदर्भाचं उदाहरण घेतलं तर विदर्भामध्ये जवळपास एक नागपूरचा अपवाद सोडला तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विजयी होईल. मराठवाड्यात सर्व जागावर होईल. पश्चिम महाराष्ट्रात 1-2 जागांचा अपवाद सोडला तर सर्व जागावर होईल. असं एक चित्र आहे. त्याचा परिणाम आता हळूहळू मुंबईवर होतो आहे आणि त्यामुळे सत्ताधारी जे लोक आहेत कुठे ना कुठे ते अस्वस्थ आहे, पॅनिक झालेले आहे. त्याच वेळेला विरोधी पक्षाचा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चांगले परफॉर्मन्स केल्यामुळे वाढलेला आहे. या वाढीव आत्मविश्वासासह 5व्या टप्प्यात जेव्हा मुंबईत उतरलेले आहे महाराष्ट्रातले हे सगळे नेते, त्यावेळेला एक नवे आव्हानं जे आहे मुंबईच्या समोर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर फक्त मुंबईचा विचार करायचा केला तर आपल्याला असं वाटतं की सातत्याने परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत येतात आणि त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढते त्यामुळे मुंबईचे मतदार वाढतात, असा एक आपला समज आहे.
राज ठाकरे सारख्या मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्याने त्या समजाला नेहमी खतपाणी घातलेलं आहे की परप्रांतीयचे लोंढे मुंबईत येतात. पण आता ऍक्च्युअल आकडेवारी जर आपण बघायला गेली की 2014 आणि 2024ची जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्याला आश्चर्य वाटेल मनोजी की मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम हे दोन जे मतदारसंघ आहे याच्या 10 वर्षात मतदार कमी झाले. चक्क असं मुंबईत होऊ शकतं का? म्हणजे मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम. मुंबई उत्तर मध्यमध्ये मुंबई ॲडव्होकेट निकम, उज्ज्वल निकम आणि वर्षाताई गायकवाड. आणि तिकडे आपण उत्तर पश्चिमचं बघायला गेलं तर तिकडे दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत. अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर हे दोघं उमेदवार आहेत. आता हा जो मतदार कमी झालेला आहे याचे काही पडसाद होईल. उरलेल्या 4 मतदारसंघात पण 10 वर्षात 20 ते 25 हजाराचीच वाढ आहे. आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात फक्त 1 लाख मतदार वाढलेले आहे. त्या उलट पुणे जिल्ह्यात शिरूरमध्ये 7 लाख मतदार वाढलेले आहे. त्याच्या बाजूच्या मावळमध्ये 6 लाख मतदार वाढलेले आहे. मुंबईच्या बाजूच्या ठाण्यामध्ये जवळपास 4-5 लाख मतदार वाढलेले आहे. तर हळूहळू मुंबईचा मतदार जो आहे तो बाहेर शिफ्ट होतोय. तो का शिफ्ट होतोय, त्याला का जावं लागतंय, दुर्दैवाने कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते याबद्दल चिंतन करत नाही. फक्त मतदाराचं मत मिळावं एवढंच त्यांची चिंता आहे. पण या मतदारांना मुंबईच्या बाहेर का जावं लागतंय हे दुर्दैवाने या टक्केवारीच्या दृष्टीने कोणी चिंतन करताना दिसत नाही. मुळात मुंबईमध्ये शिवसेना जी संपूर्ण एकत्र होती जेव्हा ती फुटली नव्हती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे 2 असे पक्ष आहेत की जे मराठी लोकांसाठी किंवा मराठी अस्मितेसाठी सातत्यानं राजकारणात तो निवडणुकीच्या प्रचारामध्ये तो मुद्दा पुढे करून निवडणूक लढत आलेले आहे. शिवसेना आता 2 झाले, उद्धव सेना, शिंदे सेना. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या सभा जागोजागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मुळात मराठी अस्मितेसाठी जो झगडा सुरू होता, निवडणुकीत जो प्रचार केला जात होता मराठी माणसाच्या मुद्द्यावर, त्याच्या अस्तित्वाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. पण आता मुंबईत तो मराठी टक्का कितपत आहे आणि जर तो कमी झाला असेल तरी सुद्धा ते मराठी अस्मितेवरती मतं मागतात का, हा एक प्रश्न. आणि याला जोडून असा दुसरा प्रश्न आहे की मराठी माणसाच्या साठी म्हणून जे राजकारण करणारे हे 2 पक्ष आहेत किंवा आता 3 पक्ष झाले, ते आता बाकीच्या बहुभाषिक लोकांकडे त्यांची निवडणुकीची प्रचाराची दिशा वळली आहे का आणि त्यांना सामावून घेण्याचा जास्त प्रयत्न होतोय का, आणि हे करत असताना मग मराठी अस्मितेचा मुद्दा कुठे उरलेला आहे? नक्की मी मराठी अस्मितेच्या राजकारणाकडे मुंबईच्या पुरतं येण्याच्या पूर्वी म्हणून मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की मुळात महाराष्ट्रात जरी मराठी माणूस हा बहुसंख्येने असला, म्हणजे 80-90% जरी असला, आपण पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या विचारात घेतली तरी सुद्धा मूळ प्रश्न असा आहे की मराठी भाषेचं म्हणून किंवा मराठी अस्मितेचं राजकारण म्हणून कितपत आपण प्रभावी ठरतो. मी एक उदाहरण देतो. आणि मराठी माणसाने आत्मचिंतन करावं अशी परिस्थिती आहे की आपला मराठी म्हणून आपला किती दबाव या देशातल्या राजकारणावर आहे. 10 वर्षापूर्वी त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने, पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा म्हणून शिफारस केली. ती शिफारस केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत हा विषय येतो. तिथे ती मोदी सरकार आता आलं आणि 10 वर्ष झाले, ही शिफारस अजूनही स्वीकारण्यात आली नाही. उलट मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येत नाही अशा प्रकारचं सांस्कृतिक विभाग जो आहे तिकडचं त्याने शिफारस करून साहित्य अकादमीकडे पाठवलं आणि आता सांस्कृतिक विभाग आणि साहित्य अकादमी यांच्यामध्ये एखाद्या शटलसारखा हा विषय टोलवला जातोय. पण सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी एकदा नव्हे 2दा असं सांगितलं होतं की मराठी भाषेला आम्ही सत्तेत आल्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा देऊ. तेच मोदी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेच्या नावाने, मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात. भाजपचे नेते सांगतात की आम्हीच महाराष्ट्राचे हितरक्षक आहोत. मात्र सामान्य मतदार किंवा इथलं आणखी माध्यम सुद्धा मग तुम्ही जर हितरक्षक आहात तर साधा मराठी भाषेला अभिजात द्यायचा दर्जा, म्हणजे आपल्याला काही रेल्वे स्टेशन बांधून द्यायचं नाही, एअरपोर्ट बांधून द्यायचं नाही, काहीही मागितलेलं नाही, नवीन विमानतळ बांधून मागितलेलं नाही, नवं गाव वसवून मागितलेलं नाहीये, मराठी भाषा तयार करून मागितलेली नाही. मराठी भाषा आहे, फक्त त्या भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आहे. क्लासिकल लँग्वेज. देशातल्या 10 भाषा, संस्कृत, तमिळ, ओडिशासारखी भाषा सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा ठेवून बसलेली आहे. आणि ओडिशापेक्षा मोठं राज्य असून, ओडिशापेक्षा प्रगत आणि सर्व दृष्टीने प्रगत असून सुद्धा साहित्याच्या दृष्टीने अद्याप मराठी भाषेला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. ही खरं तर शरमेची बाब आहे.
कोणाचीही सरकार असो. मात्र या मुद्द्याभोवती राजकारण होताना दिसत नाही. जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ नये केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांचं, राज्यकर्त्यांचं काही बिघडत नसेल तर मराठी अस्मितेच्या राजकारणाला कोणी महत्त्व देऊ शकणार नाही. आपण मुंबईतला जर टक्केवारी बघायला गेली तर 2011च्या जनगणनेनुसार ती जवळपास 31-32% होती, कदाचित 35% असेल मराठी माणसाची लोकसंख्या. याचा अर्थ 2011मध्येच आपण मुंबईकरमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झाला होता. आणि आज आपण 10 वर्षात आपण आपल्या डोळ्यासमोर तुमच्या आजूबाजूचे उदाहरण असतील, कोण ना कोणी मुंबईतले आपले घरं, चाळीतले घरं, छोटे घरं विकून कधी बदलापूरला, कधी नवी मुंबईला, कधी कोणी वसई विरारला, जितकं दूर जाता येईल मुंबईच्या बाहेर तितकं जातो, जेणेकरून त्याला एक मोठं घर मिळतं. कारण घरं छोटे असतात, चाळी असतात, पूर्ण कुटुंब त्यात मावत नाही. ही जी आर्थिक गोष्ट आहे, तर मराठी माणसाला घरं परवडावी, मराठी माणसाला परवडणाऱ्या किमतीत घरं मिळावी, याच्यासाठी कुठलंही धोरण आपण आणलं नाही. आपण म्हाडा नावाची हाऊसिंग सोसायटी बनवली, पण ती हाऊसिंग सोसायटी परवडणाऱ्या घरात आपल्याला दरात घर विकत नाही. मग अशी जी हिंदी भाषिक माणसाला ज्या रेटमध्ये घर मिळणार आहे, जे गुजराती माणसाला ज्या रेटमध्ये घर मिळणार आहे, त्याच रेटमध्ये तुम्हाला ते घर मिळणार आहे. मग अशा वेळेला आज मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस बाहेर गेलेला आहे. त्याचा फटका महाराष्ट्रात मराठी भाषेचं राजकारण करणारे 3 पक्ष असून सुद्धा जर मराठी माणसाचं रक्षण होत नाहीये आणि याच्यातून तोडगा म्हणून नॅचरल जेव्हा 65% लोक नॉन मराठी आहे, म्हणजे मेजॉरिटीच नॉन मराठी आहे, अशा वेळेला त्यांना भुरळ घालण्याचे प्रयत्न करावे लागणार आहे, त्यांना उमेदवारी पण देण्याचे प्रयत्न करावे लागणार आहे. याचं कारणच की उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा गुजरातीमध्ये पोस्टर लावलेले आहेत. नक्की. मला आत्ताच नव्हे, 2019ला जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे होते वरळीमध्ये तेव्हा सुद्धा त्यांनी केमछो वरळी असे असे पोस्टर किंवा गुजराती भाषेतले पोस्टर त्यांनी लावले होते. आणि उद्धव ठाकरेंनी फार पूर्वीपासून हे प्रयत्न केले होते. मध्यंतरी त्यांनी उत्तर भारतीय लोकांशी जुळवून घेण्याचे पण प्रयत्न केले होते, आपल्याला आठवत असेल. म्हणजे हे 10 वर्षा आधीची गोष्ट आहे. बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना की आमचा परप्रांतीयांना विरोध नाही, त्यांना सुद्धा जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी गुजराती समाज, तमिळ समाज, साऊथ इंडियन समाज, हटाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा देणारा पक्ष आता पुंगी वाजवत या दक्षिण भारतीयांच्या मागे पळताना दिसतोय. तर हे मराठी भाषेच्या अस्मिता करणारे जे पक्ष आहेत त्यांनी आपल्या राजकारण जे आहे ते मवाळ केल्याचं किंवा त्यांनी आपलं राजकारण मराठी भाषेवर करून आपलं पोट भरणार नाही याची ही कबुली आहे. हा पराजय आहे एका अर्थानं मराठी भाषेच्या राजकारणाचा. बरोबर. दुसरं कारण असं दिसतं आपल्याला की साधारणतः मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेना उभी झाली, मोठा झाला पक्ष, महाराष्ट्रात पसरला. पण त्याचवेळी शिवसेनेसोबत 25 वर्ष युती असणारा भाजपनं मात्र मराठी माणसाशिवाय सुद्धा इतर बहुभाषिक लोकांवरती जास्त फोकस केला होता. आणि याचं कारण असं की मुंबईत तमिल सेल्वम 10 वर्ष आमदार आहेत आणि ते सायन कोळीवाडा या भागातनं निवडून येतात. म्हणजे त्यांच्यासाठी तो भाषिक, तेलुगू भाषिक, तामिळ भाषिक किंवा दक्षिणेकडला दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय हे जास्त जवळचे होते. आणि त्याशिवाय त्या समाजातले नेते सुद्धा त्यांनी पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की तेलुगू समाजातले लोक सुद्धा भाजपनं आपल्याकडे वळवून घेतल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे वेलू रेड्डी म्हणून एक नगरसेविका आहेत, त्या तेलुगू भाषेतल्या, दक्षिण मुंबईतलीच आपण गोष्ट जर केली, सायन कोळीवाडा किंवा या भागात एक नगरसेविका, आणि जिचं नेतृत्व तिथे तमिळ सेल्वन आहे, ते तामिळ आहे. पण असे बहुभाषिक आपल्याकडे यावेत आणि त्यांना आपण नेतृत्व द्यावं याची तयारी भाजपनं खूप अगोदरपासून केली होती आणि त्याला श्रेय मिळत आहे. त्यामुळे त्या सगळ्या समाजातल्या घटकातल्या लोकांना सुद्धा अविरून चालणार नाही याची पूर्ती जाणीव हे शिवसेनेला झाली असावी. कारण तो वर्ग काँग्रेसकडे सुद्धा होता पूर्वी, तो भाजपनं आपल्याकडे वळवला. नक्की. आपण भाजपनी एक सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्याकडे वळवण्याचं कारण असं आहे की एक हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घेतला होता, आक्रमक हिंदुत्वाचा. आणि दुसरीकडे मराठी वोटर जो आहे तो प्राधान्याने शिवसेनेलाच मतदान करणार आणि तेव्हा त्यांचं अलायन्स होतं. तो मग जो दुसरा वोटर आहे, जो नॉन मराठी वोटर आहे, तो काँग्रेसकडे जाण्याच्या ऐवजी आपल्याकडे आला तर आपल्या अलायन्सला म्हणजे आपल्या युतीला मत मिळेल. ही त्यांची ठरवलेली रणनीती होती की आम्ही मराठी मतं आणतो तुमच्यासाठी, तुम्ही आमच्यासाठी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय मतं आणा. कारण हा पक्ष राष्ट्रव्यापी आहे, भाजप उत्तर भारतात आहे, त्यामुळे उत्तर भारतीय मतं ते आणू शकतात युतीमध्ये. ते आता दक्षिण भारतात त्यांचा विस्तार आहे, ते तिथले मतं आणू शकतात. कारण त्यांनी भाषेचं राजकारण केलेलं नाही आणि भाषेचं राजकारण त्यांचं धर्माचं राजकारण होतं आणि शिवसेनेचा आत्मा जो आहे हा भाषेच्या राजकारणाचा. तर दोघांनी आपापल्या सोयीने राजकारण केलं. पण इन लॉंग टर्म मराठी माणसाच्या टक्केवारी मुंबईत घटल्यामुळे
भाजपचा त्याच्यात फायदा दिसतोय, कारण ज्यांच्या सोबत त्यांनी इतके वर्ष राजकारण केलं त्या दक्षिण भारतीय, हिंदी भाषिक, गुजराती, मारवाडी या समाजाची टक्केवारी आज आपल्याला वाढलेली दिसते. त्यामुळे मागच्या महापालिका निवडणुकीत आपल्याला कल्पना असेल की जवळपास भाजप आणि शिवसेनेची ताकद सारखी झाली होती. त्या रणनीतीला आलेलं यश होतं. गंमत म्हणजे भले तामिळनाडूमध्ये भाजपला खातं उघडता येत नसेल, पण इथं मुंबईत तामिळ एक माणूस त्यांच्या तिकिटावर आमदार होतो. तर ही राजकारणाची ब्युटी आहे आणि त्यांनी सर्वांना जोडून घेण्याचा जो प्रयत्न केला भाजपने, त्याचे हे यशाचे फळ आहे. त्याचं क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे. आणि आता शिवसेना त्यांच्याकडनं, कारण काँग्रेस हे राजकारण करतच आलं आहे. काँग्रेसमध्ये आपल्याला बघत असाल तर दक्षिण भारतीय रवी राजा तर बरेच वर्ष नगरसेवक आहेत, गटनेते आणि आमदारकीची निवडणूक मात्र ते हरले तमिळ सेल्वमच्या विरोधात उभं राहून. तर त्यांनी अनेक नेते जे आहे, अनेक उत्तर भारतीय नेते जे आहे ते किंवा दक्षिण भारतीय नेते त्यांनी मुंबईला दिलेले आहेत काँग्रेसमध्ये. ते नगरसेवकाच्या पातळीवर आहे, आमदाराच्या पातळीवर त्यांनी निवडणुकीला उभं केलं असेल. परंतु एक राजकारण जे आहे ते आता रंग बदलत आहे आणि शिवसेनेच्या हे लक्षात आलेलं आहे किंवा मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांच्या सर्वच पक्षाच्या लक्षात आलं आहे. पण हे शुभ संकेत पण आहेत. म्हणजे जी काही टोकाची अस्मितेच्या टोकापोटी म्हणजे खळखट्याक करणारं जे राजकारण होतं राज ठाकरेंचं, की दिसला परप्रांत की त्याला ठोकून काढ, तर ते त्याच्या विरुद्ध या महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही तशा प्रकारचं राजकारण टोकाचं. तर हे उलट आता कोणत्याही कारणाला का असेना, पण मराठी अस्मितेचं राजकारण, मराठी भाषेला सांभाळून इतरांनाही सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे, असं सर्वसमावेशक आहे. आणि जो मुंबईतलं एकंदरीत समाज जीवन पाहिलं तर ते अत्यंत मुंबई अगदी आपण आणि सर्वसमावेशक आहे पूर्वीपासून. कॉस्मोपॉलिटन म्हणतात. एक मुद्दा फक्त मी ऍड करतो की मुंबईच अशी आहे की ज्या मुंबईमध्ये आमदार, त्याशिवाय खासदार सुद्धा आणि नगरसेवक सुद्धा हे वेगवेगळ्या भाषेचे झाले. त्यांनी तिथल्या जनतेचं प्रतिनिधित्व केलं. कृपाशंकर सिंग आमदार होते, राजहंस सिंग हे परिषदेचे आहेत, पण ते नगरसेवक होते. संजय निरुपम खासदार होऊन गेलेले आहेत. मराठी लोक तर बरेचसे खासदार झालेले आहेत. रामनारायण त्रिपाठी होते आणि ताजेचे तर देवरा कुटुंबीय होतच म्हणजे पितापुत्र यांनी सुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व गोयल आहेत. आता पियुष गोयल उभे झाले, त्यांचे आई वडील होते खासदार, त्यांचे आई वडील होते, तर लोढा आहेतच. आणि त्यांना काही पूर्ण त्यांचीच मतं मिळाली नसतील, मराठी माणसांची सुद्धा मतं गेलेली असतील. बिलकुल. हे वैशिष्ट्य मुंबईच्या राजकारणाचं, समाजकारणाचं आपण पाहतोय. मधल्या काळामध्ये त्याला वेगवेगळे रंग सुद्धा देण्यात आले, पण फार काळ काही ते यशस्वी ठरलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी आपण पाहिलं की हे तर झालं वेगवेगळ्या भाषेचे, जे हिंदू धर्मीय आहेत आणि त्यातले वेगवेगळ्या भाषेचे लोक इथे राहतात. धर्माचा जर आपण विचार केला तर साधारणतः ख्रिश्चन, मुस्लिम सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आहे. यावेळी मुस्लिम समाज बांधव हे कोणत्या पक्षाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे पूर्वी कधी काँग्रेसच्या बाजूनं सालोनसाल त्यांच्या उमेदवारांना मतदान करत आलेले आहे. फार महत्त्वाचा मुद्दा विचारला आहे आणि मला असं वाटतं की मी स्वतः पुढारीमध्ये बातमी पण केली होती की मुस्लिम जो मतदार आहे मुंबईमध्ये तो निर्णायक ठरणार आहे. कारण आपल्याला जर कल्पना असेल तर जर एकूण मतदारांचं प्रमाण बघायला गेलं तर मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघात सरासरी 20% मतदार हा मुस्लिम आहे. त्यात सर्वाधिक मतदार जो आहे मुस्लिम तो ह्या दक्षिण मुंबईमध्ये आहे, तो 25% आहे. त्याच्या खालोखाल नंतर जवळपास बाकीच्या मतदारसंघामध्ये 20 ते 23% असे मतदार जे आहे मुस्लिम आहे. त्या मुस्लिम नेत्यांशी आम्ही बोललो, म्हणजे समाजाच्या नेत्यांशी, राजकीय नेत्यांशी नव्हे, प्राध्यापकांशी, विचारवंतांशी आम्ही बोललो, मी स्वतः बोललो. तर त्याच मुस्लिम समाजाने यावेळेस जो कोणी भाजपला हरवू शकेल, जो कोणी धर्मांध शक्तींना हरवू शकेल, जो संविधानाला पायदळी तुडू पाहणाऱ्या शक्तींना हरवू शकेल, त्यांच्या बाजूने मतदान करायचं, या अर्थानं महाविकास आघाडीला मतदान करायचा निर्णय घेतलेला आहे. अगदी मला काल परवाचाच किस्सा माहीत झाला की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेते मिल्लतनगरमध्ये गेले होते. तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे प्रचार करायची गरज नाही, आम्ही शिवसेनेला मतदान करणार. पण म्हणून होड जिहाद ही एक नवीन टर्म निवडणुकीमध्ये आली आणि ती बहुतांश महाराष्ट्रातच नाही, मुंबईत नाही, ती इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता ही हिंदुत्ववाद्यांची शैली असते. आपल्याला जर कल्पना असेल तर 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः जैन समाजाच्या धर्मगुरूंना जाऊन भेटले. आपण त्याचे व्हिडिओ किंवा फोटो बघितलेले असेल. आणि ते भेटल्यानंतर जैन समाजाने आपल्या धर्मीयांना भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने मतदान करा असं आवाहन केलं. याला काय जिहाद म्हणायचा? याला नमो जिहाद म्हणायचा? याला आणखी काही जैन जिहाद म्हणायचा?
जर जैन समाज एखाद्या जैन समाजाचे मतं तुम्ही जाऊन मागता आणि ते तुम्हाला पाठिंबा देतात, ते जर चुकीचं नसेल, तर मुस्लिम समाजाने एखाद्या धोरणात्मक बाबीवर कोणाला तरी मतदान करा असं आवाहन करणं यात काही चुकीचं नाही. आणि हे धर्मगुरूंपेक्षाही समाजाच्या पातळीवर हे सुरू आहे. तर मुंबईमध्ये हा जो 20% वोटर आहे तो एक गट्टा महाविकास आघाडीच्या बाजूने जाता झुकलेला दिसतो. एवढंच नव्हे, आपण विचारलं नसतं तरी मी त्याला जोडू इच्छितो की दलित मतदार पण साधारणतः आपण जर 6 लोकसभा मतदारसंघ लक्षात घेतले तर 5 ते 10% दलित मतदार आहे. तर आपण जर हा जो 25 ते 30% मुस्लिम आणि दलित हा मतदार एक गट्टा यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करू असं सांगतोय. त्यामुळे आपल्याला वंचितमुळे दलितांचं जे मतविभाजन होताना दिसत होतं यापूर्वी ते होताना दिसणार नाही. एमआयएममुळे सुद्धा मतदानाचं विभाजन होताना दिसणार नाही. एमआयएमने तर उमेदवार सुद्धा दिलेले नाही आहेत. तर त्यामुळे एक मोठा बदल जो आहे तो मुंबईत दिसणार आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जर आपण 6 लोकसभा क्षेत्र लक्षात घेतले तर उत्तर मुंबईचा जर अपवाद वगळला तर ती जागा भाजप जिंकेल. मताधिक्य मात्र अर्थात कमी असेल, परंतु ते जिंकेल असं वाटतं. पण उर्वरित 5ही जागा हे महाविकास आघाडी जिंकताना दिसतंय आत्ताच्या घडीला तरी. साधारणतः आपण दक्षिण मुंबईपासून सुरुवात केली तर तिथे टफ फाईट कोणामध्ये असेल, म्हणजे कोण वरचढ चालत नाही. आपण बघा, जर समजा भाजपने राहुल नार्वेकर किंवा मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी दिली असती तर ती लढाई खूप टफ झाली असती किंवा कदाचित अरविंद सावंतांचा पराभव पण झाला असता, ही शक्यता अधिक होती. कारण अरविंद सावंत सलग 2दा खासदार होते, अँटी इन्कम्बन्सी होती त्यांच्याबद्दल. अगदी ते ज्या शिवडीत राहतात तिथं सुद्धा त्यांच्याबद्दल नाराजी आहे. मात्र आता शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली. यामिनी जाधव ह्या स्वतः आजारी आहेत, त्यांची तब्येत पण ठीक नाही, सुद्धा त्या प्रचार करतायत. आणि आता आपल्याला कल्पना असेल की त्या जरी प्रचारात उतरलेल्या असल्या तरी आज जे काही ग्राउंड रिपोर्ट आहे मुंबईमध्येच, नुसतं दक्षिणच नाही सगळीकडे, तर इथं जिथं शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई आहे, म्हणजे उदाहरणार्थ दक्षिण घ्या, उत्तर पश्चिम घ्या, तर इथे सरळ निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार चालू आहे. आणि इथला जो आपल्याला कल्पना आहे की नेते जरी सोबत गेले असले तरी सुद्धा ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला तिथला मराठी माणूस, तिथला सर्वसामान्य शिवसैनिक हा मात्र अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सोबत आहे. तो काही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांसोबत गेलेला नाही आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये अगदी सरळ अरविंद सावंतांच्या विजयाची दाट शक्यता दिसते. बरोबर. आणि बाकी ठिकाणी आपण जर एक मतदारसंघात घ्यायला तर उत्तर मध्यमध्ये सुद्धा नाही, आपण हे साऊथ सेंट्रल दक्षिण मध्य हा दक्षिण मध्यमध्ये सुद्धा जवळपास हेच चित्र आहे की त्यात राहुल शेवाळे मला जास्त ऍक्टिव्ह दिसतात. राहुल शेवाळे जनसंपर्क खूप दांडगा आहे. राहुल शेवाळ्यांचा काही कामं चांगली केल्याचं लोक बोलतात. राहुल शेवाळ्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. राहुल शेवाळेची इमेज पण बऱ्यापैकी चांगली उत्तम आहे. आणि त्याविरुद्ध त्यांना जे सुरुवातीला जो कॅन्डिडेट दिला अनिल देसाई, ते काही राहुल शेवाळेंसारखे आक्रमकही नाहीत, जनसंपर्कही नाही त्यांचा. ते मैदानात उतरून लढू शकतील अशी पण त्यांची परिस्थिती नव्हती. पण आता त्यांच्यावर दबाव आलेला आहे. आणि राहुल शेवाळे सलग 2दा खासदार आहेत, त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी आहे. धारावीच्या प्रश्नी त्यांनी अडाणीच्या बाजूनी भूमिका घेतली. त्यामुळे धारावीमध्ये मी माफ करा, थोडं पाणी घेतो. धारावीमध्ये मी स्वतः फिरलो, मोर्चामध्ये पण गेलो. तर तिथला मतदार जो आहे एक गठ्ठा हा शिवसेनेला मतदान करण्याच्या बाजूला आहे. चेंबूरमध्ये जाऊन आलो. चेंबूरमध्ये सुद्धा शेवाळ्यांच्या बाजूने बऱ्यापैकी नाराजी आहे. आणि इथं जो पट्टा आहे तिथे शिवसेना खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे शिवसेनेने तिथे जागा का सोडली नाही, तिथे कोणीही उमेदवार दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने तरी तो निवडून येऊ शकतो, कारण तो शिवसैनिक तिथे काम करतोय. म्हणजे आत्ताच्या घडीला याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या साठीची सहानुभूतीची लाट पूर्ण मुंबईत आहे. म्हणजे ही शक्यता ही असेल तर ती सीट त्यांच्या बाजूने लागू शकेल. ती शक्यता नाही, आम्हाला मैदानावरती दिसतंय की त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे. आपल्याला जर कल्पना असेल तर दक्षिण मध्यमध्येच दादर येतं. तर दादरमधला मनसेचा जो माणूस आहे, मनसेचे कार्यकर्ते ते सुद्धा यावेळेस अनिल देसाईला मतदान करणार किंवा त्याचं काम पण करणार. आता आपण बघूया की उत्तर मध्य म्हणजे वर्षा गायकवाड वर्सेस उज्ज्वल निकम. वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम ही लढत खूपच अटीतटीची आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे मुंबईतली जर सगळ्यात कठीण लढत असेल तर त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की एक तर उज्ज्वल निकम चे काही मायनस पॉईंट आपण नंतर बघूया, पण त्यांचे प्लस पॉईंट असे आहे की त्यांनी कसाबसारख्या एका अतिरेक्याला फासावर लटकवलं आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी सरकारच्या बाजूने
किल्ला लढवून गुन्हेगारांना, दोषींना, देशविघातक शक्तींना धडा शिकवलेला आहे. तर एक जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय क्लास असतो तो देशभक्ती, अतिरेकी अशांना धडा शिकवणाऱ्या माणसावर प्रेम करत असतो. तर त्यांची पाटी कोरी आहे, ते काही राजकारणात नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा त्यांच्यावर काही निष्क्रियतेचा ठप्पा नाही, कारण ते कधी आमदार खासदार पण नव्हते. ही त्यांची जमेची बाजू आहे. दुसरी जमेची बाजू अशी आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये पार्ले हा पार्ले आणि हा बऱ्यापैकी उच्चवर्णीय लोकांचा आमदार भाजपचे आहे. तिथे म्हणजे बहुधा एक मला तर एक्झॅक्ट फिगर आठवत नाही, पण बहुसंख्य आमदार हे महायुतीचेच आहेत. प्रश्नच नाही, महायुतीचेच आमदार आहे. आणि एक आमचा अंदाज आहे की विले पार्लेमध्ये जवळपास 80,000 काँग्रेसचा म्हणजे जिशान सिद्दीकी आशिष शेलार पासून सुरुवात केली तर पराग अळवणीपर्यंत, बिलकुल अमित साटमपर्यंत. तर जिशान सिद्दीकी काँग्रेसचे आहेत आणि 80,000ची लीड जवळपास ते घेतील याच्यामध्ये असं वाटतं आपल्या पार्लेच्या परिसरामध्ये. पण त्याच वेळेला बांद्रा आहे, संघर्षनगर आहे, कलिना आहे, कारण तिथे शिवसेनेची ताकद आहे. या पट्ट्यामध्ये तिथे दलित समाज पण मोठा आहे, त्यामुळे वर्षा गायकवाड स्वतः दलित आहेत आणि त्यामुळे त्या दलित असल्यामुळे चांदिवली भाग आहे, मुस्लिम समाज आहे. तर तिथे 16% मुस्लिम आहेत या मतदारसंघामध्ये. आता हा जो मुस्लिम समाज आहे, मी तुम्हाला सांगितलं की एक गट्टा मतदान होणार आहे आणि पुन्हा ते तशाच चांदिवलीमध्ये कुर्ला चांदिवली हा जो पट्टा आहे, हा सगळा पट्टा तिथे त्यांच्या बाजूने झुकणार आहे. त्यामुळे जर ही जी सगळी लीड पकडली, संघर्षनगर, त्याच्यानंतर म्हाडाचा जो काही कॉलनी आहे तिथे काही शिवसैनिकीचे आजी माजी नगरसेवक आहे ते काम करतायत, तर हे सगळं जर काउंट म्हणजे ही लीड वर्षा गायकवाडांनी पार्लेची मोडून काढली तर त्या सहजपणे जिंकतील आणि तशी शक्यता दिसते. मात्र मी असं म्हणणार नाही की एकदम खात्रीशीर लढत काटायची आहे. आपण आता थोडक्यात जरा उर्वरित 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ, जिथे पियुष गोयल आहे, त्यांच्या विरोधात भूषण पाटील आहे. पियुष गोयल तिकडे नंतर परत रवींद्र वायकर वर्सेस अमोल कीर्तीकर अशी एक लढाई आपल्याला पाहायला मिळते. आणि संजय दिना पाटील वर्सेस मिहिर कोटेजा. हा, तर या आपण 3 लढतींना आपण संक्षेपात जर बघायला गेलं तर उत्तर मुंबई तर भाजपचा विजय निश्चित आहे, कारण एकतर 4.5 लाखाच्या मताने मागच्या वेळेस गोपाळ शेट्टी जिंकले होते. फक्त यावेळेस एकच आहे की मताधिक्य कमी झालेलं दिसेल, कारण गोपाळ शेट्टी नाराज आहे, योगेश सागर प्रचारात सक्रिय नाहीये, कारण त्यांना लोकसभेची जागा पाहिजे होती. गोपाळ शेट्टीने चांगलं परफॉर्मन्स केलं, 2दा खासदार म्हणून काम केलं, तरी त्यांना तिकीट का नाकारण्यात आली याचं उत्तर भाजपला अजूनही देता आलेलं नाही. कारण त्यांनी काही पूनम महाजनसारखे ते निष्क्रिय नव्हते, ते सक्रिय होते. सकाळी 8-9 वाजतापासून ते पक्ष कार्यालयात उपस्थित असायचे आणि रात्रीपर्यंत ते लोकांना उपलब्ध होते, त्यांचे प्रश्न सोडत होते. त्यामुळे एक जनतेच्या मनात, भाजपला मानणाऱ्या लोकांच्या मनातही गोपाळ शेट्टीवर अन्याय झाला अशी भावना आहे. पण त्याच वेळेला तिथे गुजराती समाज मोठा आहे, मारवाडी समाज मोठा आहे, तो भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्यातला काही मतदार थोडासा यावेळी दूर जाणार आहे, कारण जीएसटी आणि नोटबंदीमुळे तो नाराज आहे, तर ती काही प्रमाणात नाराजीचा फटका त्यांना सोसवावा लागेल. त्याच्यानंतर तिकडे जे गोराई वगैरे जो परिसर आहे तिथे नागरी समस्या खूप आहे. मी मागच्या आठवड्यात त्या परिसरात फिरून आलो उत्तर मुंबईमध्ये, तर तो तिथे रिडेव्हलपमेंटचे इश्यू पेंडिंग आहे. त्याच्यानंतर दहिसरचा भाग पण या मतदारसंघात येतो. तिथे जे CRZचे नियम आहे त्याच्यामुळे तिथल्या दहिसरमधले रिडेव्हलपमेंट थांबले आहे. ते खरं केंद्राच्या अखत्यारीत येणारे विषय आहे, ते गोपाळ शेट्टीने सोडवले नाही. तिथं मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे, उत्तर भारतीय पण आहे. तर हा मतदार यावेळेस भूषण पाटील आणि काँग्रेसच्या बाजूने मतदान करू शकतो, ही शक्यता आहे. भूषण पाटलांसाठी एक जमेची बाजू आहे की जी अजून माध्यमात आली नाही, ती म्हणजे त्यांची पत्नी गुजराती आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर दर्शनी पाटील आणि त्याही गुजरातीमध्ये समाजामध्ये त्या जैन समाजाच्या आहे. आणि स्वतः भूषण पाटील हे व्यावसायिक आहे, त्यांचे पार्टनर सगळे गुजरातीच आहे, ते बिल्डर आहे. तर त्यामुळे एक सरसकट गुजराती समाज यांच्याकडे जाईल असं नाही म्हणता येईल. काही प्रमाणात ते या सुरुंग लावतील, पण अर्थात जे 4.5 लाखाचं मताधिक्य आहे ते कदाचित 1 लाखावर येईल. पियुष गोयल यांचा विजय निश्चित दिसतो. त्याच वेळेला मिहिर कोटेजा आणि संजय दिना पाटील याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 5.5 लाखाच्या वर मतदार जो आहे मुंबई उत्तर पूर्वमध्ये तो मराठी मतदार आहे. त्यानंतर मुस्लिम जो टक्का आहे मतदानाचा तो जवळपास 16% आहे, त्यातले काही मराठी पण असतील. तर हा जो मतदार आहे ना, हा प्रामुख्याने तिथे मुलुंडमध्ये काही प्रमाणात गुजराती समाजाविरुद्ध नाराजी आहे की ना त्यांचाच माणूस निवडून येतो, त्यांची मोनोपोली आहे, त्यांची दादागिरी, अशा स्वरूपाची घटना आहे. घाटकोपरमध्ये आता होर्डिंग पडले, त्याचे पण काही पडसाद उमटू शकतात. किती लोक मेले आपल्याला कल्पना आहे. तर या सगळ्या याच्यातनं दिना पाटलांचा विजय निश्चित मानला जात आहे आणि मुस्लिम मतं यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे शिवसेनेला मिळणार आहे. आणि दिना पाटलांनी तिथे आधी खासदार म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे तिथली निवडणूक कशी लढायची ही त्यांना कल्पना आहे. आता तिसरा मतदारसंघ रवींद्र वायकर वर्सेस अमोल कीर्तीकर जो आहे, शिवसेना वर्सेस शिवसेना, दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत. वायकरांना मारून मुटकून घोड्यावर बसवलेला आहे. मुंबईतल्या 3 जागी शिवसेना वर्सेस शिवसेना आहेत.
Yes. दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम. उत्तर पश्चिम. हां, तर तिथे सुद्धा वायकरांना मारून मुटकून घोड्यावर बसवलेलं आहे. ते एकदा बोलूनही गेले किंवा मला अटक होणार होती, त्यामुळे मी गेलो. तर त्यामुळे ते किती मन लावून काम करतायत. आम्ही जी माहिती घेतली की त्यांचे जे राईट हँड आहे सगळे, ते कोणीही त्यांच्यासाठी काम करत नाही आणि तुम्ही काम करा असा कोणताही आग्रह त्यांच्याकडनं सुद्धा होत नाही आहे. तर त्यामुळे खरोखर ते मन लावून निवडणूक लढतायत का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे, सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे, कारण पक्ष फुटलेला आहे. विद्यमान खासदाराचा मुलगाच निवडणुकीला उभा आहे, ते एक प्लस पॉईंट आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे यावेळेस मुस्लिम आणि दलितांचे मतं सुद्धा अमोल कीर्तीकरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचंही पारडं जड आहे असं मला वाटतं. खूप धन्यवाद. अत्यंत विस्तारानं आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या समाज घटकाच्या संदर्भात वेगवेगळे राजकीय मुद्दे जे नव्यानं आपल्याला निर्माण झालेले दिसत आहेत आणि कुणाच्या बाजूनं सहानुभूती आहे आणि त्यामुळे कुणाला त्याचा फायदा होऊ शकेल, अशा सगळ्याच महत्त्वाच्या बाबींवर आपण प्रकाश टाकला, वेळ दिला मुख्यत्वे करून, कारण तुमच्यावरही तुमच्या कार्यालयाची मोठी जबाबदारी आहे. धन्यवाद. मी मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानतो की आपण वेळोवेळी माझी आठवण करता आणि माझी मुलाखत घेता, त्याबद्दल मी आपला पण आभारी आहे. खूप धन्यवाद.